हॅलो. तर गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तलाठीचा फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत. म्हणजे जस्ट काल परवाच्या दिवशी जाहिरात डिक्लेअर झाली आणि आपल्या तलाठीचा जागा अजून थोड्या वाढलेल्या आहेत आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा त्याविषयी आपण आज बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. पहिले Google Chrome ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही MPSC लॉगिन टाइप करा आणि एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट दिसत आहे त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. बरोबर. जर तुम्ही पहिले अकाउंट ओपन केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म भरता येतो. पण तुम्ही फर्स्ट टाइम अकाउंट ओपन करत आहात तर तुम्हाला इथं क्रिएट ए न्यू अकाउंट म्हणून करावे लागेल. तुम्हाला तो अकाउंट क्रिएट केल्याशिवाय हा फॉर्म फिल करता येईल. तर जे कोणी फ्रेशर्स आहेत, जे फर्स्ट टाइम एमपीएससीचा फॉर्म भरत आहेत किंवा ज्यांनी फर्स्ट टाइम म्हणजे एमपीएससी कडे आलेत आणि जे फर्स्ट टाइम तलाठीची तयारी करून ऍप्लिकेशन भरत आहेत, त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो की एमपीएससीचं अकाउंट कसं ओपन करायचं. राईट. तर चला मग आता सध्या तर आपण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अकाउंट ओपन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या तलाठीचा फॉर्म एमपीएससीच्या वेबसाईटवरून कसा भरायचा ते बघू. जर काय म्हणते लॉग इन करायचं आपल्याला. इथं आपण लॉग इन दोन पद्धतीने करू शकतो. एक तर आपल्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर असायला हवा आणि दोन म्हणजे आपल्याकडे आपली मेल आयडी असायला हवी. तर मी सध्या माझ्या मोबाईल नंबरच्या नी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर मी इथे हे लॉग इन करत आहो. 2-1 सेकंद तो वेळ घेईल. इथं आपल्याला कॅप्चा अचूक भरणं हे खूप महत्वाचं आहे. चला तर आता मी हा माझा कॅप्चा भरला. तर काय झालं, याआधी मी थोडं लॉग इन केल्यामुळे तो काय म्हणतो ऑलरेडी लॉग इन हा बोलतो. तर एक सेकंड आपण काय करू, पूर्ण आपण एकदा कट करून परत चालू करू. न्यू टॅब घेऊन एमपीएससी लॉग इन यामध्ये आलोय. इथं माझा ओके. ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला थोडं थांबायला लागतं. आपण थोडं थांबवता. तर बघा मित्रांनो, आपण लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर पहिले आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर आपण ते पण करून घेऊ शकतो. आणि हे सॉरी, प्रोफाईल क्रिएशनसाठी आपण प्रोफाईल क्रिएशन म्हणून क्लिक करून आपण ज्यावेळेस नवीन अकाउंट ओपन करतो ना त्यावेळेस क्रिएट करू शकतो. माय अकाउंट म्हणजे आपलं जे ऑलरेडी अकाउंट आहे ते अकाउंट आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस वगैरे करायचे तर करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण
इथे करू शकतो आणि बघू शकतो की आतापर्यंत आपण किती फॉर्म वगैरे भरले, आपल्या फॉर्मची हिस्ट्री, सगळ्या गोष्टी बघू शकतो. तर आता आपण चला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये काय असतं, की कोणकोणते फॉर्म निघालेत, एम-पी-एस-सी कडून कोणकोणत्या परीक्षेसाठी फॉर्म निघालेले आहेत, ते ऑलरेडी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये येऊन भेटतात. जसं की काय झालं बघा, 1/5/2026 ला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड जजशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासची जाहिरात निघाली होती. म्हणजे दिवाणी न्यायालय कनिष्ठतर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा निघाली होती 2024 ची. ॲड आहे ती. आणि आता जी आलेली आहे 27/6 म्हणजे 27/6 म्हणजे जून महिन्यामध्ये आलेली ॲड होती. तर ती आता त्याची डेट वाढलेली आहे. त्यामुळे बघा त्यांनी इथं सरळ दिलेलं आहे, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर आपण त्याला व्ह्यूमध्ये जाऊन बघू शकतो आणि इथं आपण आपली एलिजिबिलिटी पण चेक करू शकतो. तर एलिजिबिलिटी चेक केल्याच्या नंतर ते डायरेक्ट त्यांनी देतात, की आपण अप्लाय करू शकतो, काय नाही करू शकतो, ते सगळं देतात. आणि ऑलरेडी आपल्या इथं सगळं आपण ऑलरेडी अगोदर फॉर्म भरल्यामुळे आपली पूर्ण माहिती इथं ऑलरेडी सबमिट झालेली असते. तर आपण त्यासाठी एलिजिबल आहोत. ठीक आहे. तर इथं आपल्याला आता अप्लाय म्हणून करता येतं. आता माझा जिल्हा कोणता आहे, आपण त्या जिल्ह्यानुसार जाऊता. नाही, सॉरी. इथं आपल्याला काय करायचं, आधी आपलं जे सेंटर आहे ना, ते सेंटर चॉईस करायचं. सध्या मी पुण्यामध्ये आहे, तर मी इथे पुणे करेल. आणि हे आपलं डिक्लेरेशन असते, की आपण जी माहिती वगैरे भरतो, जे काही नोटिफिकेशन वगैरे आहे, वगैरे आहेत, ते सगळ्याला ते सगळी आपल्याला माहिती आहे, आपण वेल वाचून घेतलेली आहे. याविषयी आपण ते भरत असतो आणि आपलं लोकेशन आपण इथं परत एंटर करायचं. आपली साईन आणि आपला जो फोटो आहे, तो फोटो आपण चेक करू शकतो. सबमिट आणि पे. डायरेक्ट पेमेंट मोडकडे आलेलं आहे. तर आपल्याला पेमेंट मोड हे करायचे आहे. एस-बी-आय थ्रू पण आपण हे करू शकतो. ओके. आणि डायरेक्ट आपण यू-पी-आयला यू-पी-आय थ्रू करू शकतो. म्हणजे इथं मल्टिपल आपल्याला पेमेंट मोड अवेलेबल करून दिलेले आहेत त्यांनी. तर आपण ते करून घेऊ शकतो. तर मी आता पहिले मला एक गोष्ट चेक करू द्या. इथं ऑलरेडी म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी हे केलेलं आहे, अप्लाय केलेले आहेत, तर तिथं आपण म्हणजे ती जी पोस्ट निघाली ना, त्या पोस्टमध्ये त्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहे, त्याच पोस्टला तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतोय. आपल्याला म्हणजे सिलेक्ट करण्याची पण गरज नाहीये. तर मला काय म्हणायचं, मी आता पेमेंट मोडला येतो आणि पेमेंट कंप्लीट करतो. तर आपण फीस पेड केलेली नव्हती ना, तर आपण डायरेक्ट आपल्या प्रोफाईलवर येऊन, माझ्या अकाउंटला येऊन, इथून डायरेक्ट आपण फीस पे करू शकतो. बरोबर. पेवर क्लिक करा, ओके करा. ऑनलाईन मोड पहिले सिलेक्ट करा. एस-बी-आय थ्रू म्हटलं तर एस-बी-आय थ्रू करा.
ओके. मग नंतर इथं आपण आपले यू-पी-आय थ्रू पण निवड करू शकतो. तर मी यू-पी-आय थ्रू निवड केलेली आहे. क्यूआर कोड थ्रू करतोय. क्यूआर ओपन झालेला आहे. अशा प्रकारे मी इथे क्यूआर आता स्कॅन करणार आहोत. क्यूआर स्कॅन केल्याच्या नंतर मला फीस भरता येणार आहे. आणि फीस हे किती आहे? फक्त ₹294 आहे. आणि हे मी ₹294 पेड केलेले आहेत. ओके. पेमेंट सक्सेसफुलचे आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण आता त्याला कंटिन्यू करून आपण आपल्या याच्यावरून आपल्या याची फॉर्मची प्रिंट घेऊ शकतो. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंटमध्ये जाऊन सध्याला आपण कोणती भरली, ही वाली भरली. पेमेंट हिस्ट्रीनं आपण त्याची हिस्ट्री बघू शकतो. ॲप्लिकेशन व्ह्यू करू शकतो. आपण जे भरलेली माहिती योग्य आहे, काय आहे, काय नाही ते सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो. तर अशा प्रकारे होते की आपल्याला हाऊ टू फिल एक्झाम फॉर्म ऑफ तलाठी, जे काय आता आलेली जाहिरात होती त्या जाहिरातीचा फॉर्म कसा भरायचा, सेम सेम प्रक्रिया आहे. तलाठीसाठी पण आहे आणि जे काही पद आहेत त्या सर्व पदांसाठी आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.